हाय हॅलो नमस्कार, मी अनुराधा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आता सगळी तयारी चालू झाली. बेंदूर आहे आज आणि वटपौर्णिमा पण आहे. तर माझीसुद्धा तयारी चालू झाली. डाळ वगैरे शिजत टाकली आणि आता ह्यांचं बाहेर चालू झाले. जनावरांना वगैरे धुवून घ्यायचं, त्यांना रंगवायचं, म्हणजे त्यांची शिंग रंगवायची, सगळं असं चालू आहे. तर आज बेंदूर आणि आम्ही दरवर्षी कसं करायचो, वटपौर्णिमा ज्या दिवशी असायची ना त्याच दिवशी बेंदूर पण करून घ्यायचो, कारण दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी बेंदूर असायचा. पण ह्या वर्षी तसं नाही झालं. ह्या वर्षी बेंदूर आणि वटपौर्णिमा दोन्ही सोबतच आले. त्याच्यामुळे वटपौर्णिमा आणि आता माझी तर तयारी चालूच आहे आणि यांची पण बाहेर तयारी चालू आहे. आणि हे जाणार आहेत कामाला, त्याच्यामुळे सगळं आत्ताच करून घेते. तर आणि आता बघा 9 वाजलेत आणि 9 वाजायचेत अजून. ह्यांची सगळी तयारी चालू झाली. त्यांना 9च्या आधी सगळं जनावरांना म्हशीला वगैरे धुवून झाले. गाईला धुवून नेत आहेत. ही आहे आमची गौराई. तिला कधी सोडतच नाही आम्ही, या जागेवर त्या जागेवर कशी पळते. अरे धुवून आत्ताच आणले आणि कशी लोळा लागलं मातीमध्ये. बघा ह्यांचं गाईला धुयाचं चालू आहे. तिला सवय नाही अजिबात, अंगाला हात लावू देते. धुवायला लागले की सारखी उधळत असते. एवढी गाय आमची. लात मारील, ए गप, लात मारील. बघा घाई गडबडीत का होईना पण तयारी केली. आता चालली मी गावात. तसं तर आम्ही घरातच ओढ पुजतो, कोणी गावात जात नाही. पण म्हटलं चला आज ना हवामान पण म्हणजे वातावरण चांगलं आहे, पाऊस वगैरे काय नाही म्हणताना मग म्हटलं चला आपण जाऊन येऊया गावात. आणि आज पौर्णिमा पण असल्यामुळे सिद्धनाथाचं दर्शन वगैरे होईल पौर्णिमेला. तर म्हटलं बघा आता ही घरामध्ये ना पूजा मांडून घेतली. एकदम छोटीशी केली आहे आणि तसं पण आम्ही दरवर्षी अशीच पूजा मांडून घेतो. आणि आता सुपारी जी आणली होती ना ती कुठं हरवली मुलांनी, तर दुसरी आणते आणि नंतर ठेवते. तर बघा हा असा आहे माझा मेकअप. तर चला आता वारं सुटले व जाऊ दे, असंच आता राहू दे. काय वारं सुटले व.
आमच्या बायकांच्या पोळ्या झाल्या का पहिला जनावरांना धुयाचं आणि त्यांना रंगवायचं चालू असतंय. एकदा आम्ही आल्यावर आणि आधी येत होतो आत्याने गाडी आहे आमच्या गावातलं वडाचं झाड. एकदम छोटं आहे, शाळेच्या समोरच आहे, त्याच्यामुळे जास्त पारामे वगैरे नाहीत. ही माझी काकी आणि मी, आणि नंतर बघा ती एक काकी आणि या मावशी. आम्ही 4 जणच आलोय, बाकी कोणी नाही आलं. आता मी निघाले मंदिरामध्ये. हे आहे आमच्या गावचं सिद्धनाथाचं मंदिर. तर चला, आज पौर्णिमा आहे, त्याच्यामुळे खूप गर्दी आहे बघा. आणि वटपौर्णिमा पण. आत्ताच गावातून आले आणि आल्यानंतर ना सगळं बघितलं. घरामध्ये मुलं वगैरे जेवत होते. म्हटलं चला आता पटपट हे सगळं आवरून घ्यावं आणि पोळ्या वगैरे करून घ्याव्या. कारण सगळं जसं तसं ठेवलं होतं, फक्त नैवेद्य वगैरे बनवले होते आणि 12च्या आतमध्ये असं पूजा वगैरे मांडायची होती म्हणून गेलो पटकन. आणि घरी आले ना हे सगळं आता असं कधी काढून ठेवते आणि ही केस कधी बांधते वरती, असं झालंय. मला सवयच नाही अशी केस मोकळे सोडायचे हे ते, पण केस ओले होते त्याच्यामुळे मोकळे सोडलेले. आता सुकलेत चांगल्या, आता बांधायचे आणि आपल्या आपल्या कामाला लागायचं. पोळ्या राहिलेत करायच्या आणि माझी आणि ह्यांची पौर्णिमा असते, त्याच्यामुळे आमच्यासाठी दोघांसाठी शाबू भिजत ठेवला आहे. तर संध्याकाळी आम्ही पौर्णिमा सोडणार. नंतर एका कार्यक्रमाला जायचं आहे आम्हाला, 16वीचा कार्यक्रम आहे, तिकडे जाणार आहे, त्याच्यामुळे तिथं जेवण होईल. मग आता मुलांसाठी पोळ्या वगैरे नैवेद्य वगैरे बनवून ठेवले होते. सगळं गावामध्ये जायचं होतं, तिकडे पण नैवेद्य घेऊन गेले होते. तर हे ना झुमकेसुद्धा मी आज पहिल्यांदा घातलेत, कारण असं सोन्याचं असल्यामुळे असं नकली घालायची सवयच नव्हती. आणि पहिल्यापासून ना मला नकली घातलेलं म्हणजे खाज होते कानाला वगैरे. तर नाकामध्ये नथ घातले, पूर्ण वळवळायला लागले नाकाला, कधी सवयच नाही घालायची. आणि आज नेमकाच खडा पडला माझा, तो सापडलाच नाही आणि त्याची फिरकी वगैरे पूर्ण झिजून गेली होती. आणि किती वेळ बदलून आणायचं आमचं चालू होतं. फिरकी वगैरे त्याला नीट व्यवस्थित बसून आणायची. पण आता सोनाचं इतकं महाग झाले की आता खडा घ्यायचा म्हटलं तरीसुद्धा भरपूर पैसे द्यावे लागतात. पण सगळं झालं आणि आज प्रत्येक वेळेस जेव्हा खडा पडायचा तेव्हा मला सापडायचा, लगेचच सापडायचा. पण आज शोधला पण काय सापडला नाही. इकडे सगळी घाई होती, पोळ्या करायच्या होत्या, गावात जायचं होतं आणि त्यात खडा पडला माझा. म्हटलं चला आता जाऊ द्या, आपल्या शिलकीत असेल तर आपल्याला भेटेल. पण ह्यांचा वरडा तर नेमका खावं लागणार आहे, कारण हे म्हणतात की आता तू काय करायचं ते कर, ह्याच्या आधी सगळं ते सोनं वगैरे त्यांचं ते घेऊन यायचे. आता जर समजलं ना त्यांना खडा माझा पडलाय, तर मग तिला आता तूच बघ काय करायचं ते. आणि हे आता नथ ना अशी वळवळ करायला लागले नाकाला, त्यात सर्दी झाली आहे, खोकला, त्याच्यामुळे तर जास्तच त्रास होतोय. आता हे सगळं काढायचं आणि पहिल्या पोळ्या वगैरे करून घ्यायच्या, कारण मुलं जेवायचे आहेत अजून. थोडं खाल्लं त्यांनी, पण आता अजून द्यायचं त्यांना जेवायला. बाकी सगळं मुलाने बाहेरचं सगळं करून ठेवलं. सगळे सकाळी बेंद्रू वगैरे सगळ्यात झाला होता. आणि आता बाकीचं राहिलेलं काम पण केलं. पाणी वगैरे भरलं का रे? पाणी भरलं नाही अजून. तिकडचं प्यायचं पाणी आणायचं आहे, अजून प्यायचं पाणी घेऊन यायचं आहे. 4:45ला लाईट जाते, आणखी इथलं पाणी भरलेलं नाही. तर बघूया कधी होतंय, कसं होतंय. परत कार्यक्रमाला जायचं. तर चला, व्हिडिओ कसा वाटला तो नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि हा माझा म्हणजे एक 4-5च व्हिडिओ असे लॉंग व्हिडिओ असतील, बाकी सगळे शॉर्ट व्हिडिओ आहेत. तर शॉर्ट व्हिडिओंना खूप प्रतिसाद मिळतो मला तसा बऱ्यापैकी, पण लॉंग व्हिडिओला जास्त प्रतिसाद भेटत नाही. तर नक्की बघा आणि खूप छान